हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हे उत्तम राहते. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद. एक माणूस ना गडा जंगलात फिरत असतो. हत्तीच्या कठ्यात त्याच्या समोर अचानक येतो. सर्व हत्ती हसू लागतात. माणूस बोलतो, का रे हसताय? वन हत्ती म्हणतो, तुला सोड खाली आहे. ती पण वावशी. पप्पू, मम्मी काल पप्पा कामवालीला सोफ्यावर झोपून काय करत होते माहित आहे का तुला? मम्मी, आता नको सांगू. रात्री पप्पा तेव्हा आपण बोलू रात्री पप्पा आल्यावर. मम्मी, पप्पू आता सांग काय झालं? पप्पू, पप्पा आपल्या कामवालीला सोफ्यावर झोपून जे शर्मा अंकल तुझ्या बरोबर करतात ना ते करत होते. का घरात दोघे नवरा बायको आणि त्यांचा 5 वर्षाचा मुलगा राहत होते. आणि रात्री जेव्हा ते सेक्स करायचे तेव्हा तो मुलगा उठायचा. मग त्यांचा सगळा प्लॅन फिस्टायाचा. मग त्या दोघांनी ठरवले की बायकोला म्हणायच वॉशिंग मशीन खाली आहे का, व तिने उत्तर द्यायच. मग एक दिवस त्या मुलाचे पप्पा घरी येतात. त्या मुलाला सांगतात की बाट जा आणि आईला विचार की वॉशिंग मशीन खाली आहे का. बाट आईला जाऊन विचारत की आई, बाबा म्हणतायत की वॉशिंग मशीन खाली आहे का, कपडे धुवायचे आहेत. आई म्हणते बाट बाबांना थोडा वेट थांबायला सांग. आसम 4-5 वेठाय होत आई जरा थांबायलाच सांगते. परत थोड्या वेटने आई बाटला बोलावते आणि सांगते की बाबांना सांग की वॉशिंग मशीन खाली आहे. कपडे धुवून घ्या. मुलगा जातो आणि पप्पांना सांगतो की आईन सांगितलंय मशीन खाली आहे, कपडे धुवून घ्या. पप्पा रागाने तिला म्हणाव, पप्पानी कपडे हाताने धुतले. साहेबांच्या बंगल्याबाहेर खूप कार्यकर्ता जमा झालेले असतात. एक कार्यकर्ता, मी साहेबांच्या खूप जवळचा आहे हो, मला आत जाऊ द्या. वॉचमन, भाऊ गोट्या पण लवड्याच्या खूप जवळ असतात तरी पण आत जात नाहीत. शिक्षक, अमेरिकेची लोकसंख्या भारताच्या 4 पट कमी का आहे? सांगा असे का? शुभमने हात वर केला. शिक्षक, बोल बाट शुभम, सांग सगळ्या वर्गाला. शुभम, कारण त्यांच्यात गेम झाल्यावर तोंडावर पिचकारी मारायची प्रथा आहे आणि आपल्याकडे ती नाही. एक नवविवाहित नवरी हनीमून वरून परत येते. तिची मैत्रीण तिला विचारते, मैत्रीण, काय ग कसा झाला हनीमून, काय काय केले, काय काय पाहिले? नवरी, नक्की सांगू का? मैत्रीण, हो सांग ना पटकन. नवरी, काय काय केले ते आठवत नाही पण काय काय पाहिले ते सांगते. हनीमून वर मी खूप पंखे पाहिले. मनालीचा फॅन ओरिएंट होता, काश्मीरचा फॅन बजाज होता, माउंट अबूचा फॅन उषा होता आणि उटीचा फॅन क्रॉम्प्टन होता. मराठी भाषा कधी कधी किती विचित्र असते बघा. एका लहान नागड्या मुलाला अंगणात खेळताना बघून शेजारचे पाटील काका म्हणाले, बाठा, आज आईने चड्डी नाही घातली का रे? सुहागरात्रीच्या दिवशी नवऱ्याचा बाबूराव काही उठत नाही. बायको प्रेमात बाबूरावला बोलते, बायको माझा सोना, माझ पिल्लू माझा लाल्या, माझा बच्चा, उठ ना पिल्लू. नवरा जोरात हसतो, नवरा च्यायला समजत नाही तू ह्याला खाली टाकणार आहेस की शाळेत? एकदा भोळा बंड्याची लग्नाची पहिली रात्र असते. दुसऱ्या दिवशी बंड्या मित्राला भेटतो. मित्र, काय रे बंड्या, रात्री मज्जा आली की नाही? बंड्या, अरे खूप मज्जा आली. मित्र, कत सांडले का? बंड्या, नाही रे, थोडा पण नाही. मित्र, अरे बंड्या तुझ्या बायकोचे भूमिपूजन आधीच झाले आहे. मग त्यावर भाभी आणि पप्पू लिफ्ट मध्ये जात असतात. भाभीचे बोल मोठे असतात. पप्पू बोल बघत असतो. भाभी हसून पप्पूला बोलली, भाभी पप्पू वन दाब ना. पप्पू लगेच वन बोल दाबतो. भाभी पप्पूच्या जोरात कानात मारते. पप्पू, अहो भाभी तुम्हीच तर बोलल्या वन दाब म्हणून दाबला. भाभी मेल्या, मी लिफ्टच 1 नंबरचं बटन दाब बोलली. एकदा नवरा रात्री बायकोला जवळ घेऊन सांगतो, नवरा जानू बोल चोखू देना. बायको संतापात ओरते, बायको, साल्या चोखून चोखून एवढे मोठे करून ठेवले. नवरा जोर जोरात हसतो, नवरा अगं वेडे झालन असत तर माझ्या गुडघापर्यंत वाढलं असतं आणि कम डो FG सायकलचं ट्यूब लावावी लागली असती.